श्री स्वामी समर्थ मठांच्या सिरीजमध्ये दुसऱ्या भागात आपण आलोय स्वामींनी 22 दिवस वास्तव्य केलेल्या रायगड जिल्ह्यातील पळसधरी या गावात. भक्तांचा असा विश्वास आहे की स्वामी समर्थ महाराज आजही या मठात आपल्या भक्तांना दर्शन देतात. इथे पोहोचायचं कसं याची संपूर्ण माहिती तसंच मठाचा संपूर्ण इतिहास आपल्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पळसधरी स्टेशनला उतरून खोपोलीच्या दिशेने जाणारा हा रस्ता पळसधरी गावात जातो. या पायवाटेने मठाकडे जाणाऱ्या भक्तांची सतत रीघ असतेच, त्यामुळे मठाचा ॲड्रेस शोधणं अवघड नाही. स्वतःच्या वाहनाने तुम्ही मठात येत असाल तर कर्जतवरून हा रोड येतो आणि गाड्या पार्क करायला तुम्हाला इथे पूर्ण जागा आहे. पळसधरी मठाची उभारणी ही केवळ दगड किंवा विटांचे बांधकाम नव्हते, तर ते साक्षात स्वामींच्या अनुभूतीचा एक दैवी सोहळाच. त्यावेळी घडलेल्या 2 घटना आजही भक्तांच्या अंगावर रोमांच उभे करतात. त्यातील पहिली घटना म्हणजे मठाचे बांधकाम चालू असताना रोज दुपारी एक अद्भुत आणि तेजस्वी वानर बांधकामाच्या ठिकाणी येत असे. एखाद्या अनुभवी परिवेक्षकाप्रमाणे कमरेवर हात ठेवून ते वानर तासनतास सुरू असलेल्या कामाकडे शांतपणे पाहत असे. त्याची ती भव्य उंची आणि तेज पाहून तिथले गवंडी आणि भक्त थक्क होत होते. जणू साक्षात हनुमंतच स्वामींच्या या कार्यावर लक्ष ठेवून होते. मठाची निर्मिती झाल्यावर अशीच एक घटना घडली. सन 1996 साली दत्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम उरकून मोजकीच मुंबईची भक्तमंडळी रात्री मुक्कामास थांबली होती. इतक्यात रात्री 11:30च्या सुमारास एक वयोवृद्ध व्यक्तीने केवळ अंगावर लंगोटी असलेल्या अवस्थेत प्रवेश केला. प्रवेश करताच मठामध्ये दुर्गंधी पसरू लागली. वैशिष्ट्य हे की दुर्गंधीयुक्त कुठलीही घाण त्यांच्या अंगाला कुठेही दिसत नव्हती. त्यांचे स्वरूप इतके अक्राळ विक्राळ होते की कोणाचीही ताकद नव्हती की त्यांच्यासमोर उभे राहून त्यांना बाहेर जा किंवा हाताला धरून बाहेर काढण्याची. सर्वजण आपला जीव मुठीत धरून पाहण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. त्यातच थंडीचे दिवस असल्याने कडाक्याची थंडी होती. सर्वजण कुडकुडत होते, पण त्या वयोवृद्ध व्यक्तीला थंडी लागत असेल असे जाणवत नव्हते. मठाधिपतींनी 2 भक्तांना इशारा करताच त्यांच्या अंगावर चादर टाकताच त्यांनी ती आपल्या सभोवताली गुंडाळून त्याच ठिकाणी आडवे झाले. आडवे होताच दुर्गंधी कमी होऊन सर्व ठिकाणी सुगंध दरवळू लागला. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तांना प्रचिती आली की हे दुसरे तिसरे कोणी नसून श्री स्वामी समर्थ आहेत. सर्वांनी एकच गजर केला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वजण झोपेच्या अधीन कधी झाले ते कळालेच नाही. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान सर्वांना जेव्हा जाग आली, पाहतात तर त्या ठिकाणी जागा रिकामी दिसून आली आणि स्वामी केव्हाच निघून गेले होते. साक्षीला झेंडूची फुले ठेवून गेले. ती फुले त्यानंतर गाभाऱ्यातील चौथऱ्याच्या बांधकामात टाकून ठेवलेली आहेत. श्री स्वामी समर्थांच्या अशा अनेक दैवी चमत्काराने पावन झालेला हा मठ आजही स्वामींच्या जागृत अस्तित्वाची साक्ष देतो. मुख्य गाभाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर उजवीकडे स्वामींचे निवासस्थान आहे. पळसधरी मठाला स्वामींचे विश्रामस्थान म्हणून देखील ओळखले जाते, कारण ब्रह्मांडाचे नायक स्वामी समर्थांनी पुण्याहून मुंबईला प्रवास करताना 22 दिवस या ठिकाणी विश्राम केला होता. मठाचा हा भाग भक्तांनी शांतचित्ताने बसून स्वामींचे नामस्मरण आणि आत्मचिंतन करण्यासाठी आहे. येथे शांतता राखा. पळसधरीच्या या मठामध्ये स्वामी समर्थांची नित्यपूजा, आरती आणि मंत्रांचे पठण केले जाते. सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीच्या वेळी वेगळीच भक्तिमय ऊर्जा अनुभवता येते. दर गुरुवारी, रविवारी व प्रत्येक पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
मंडळी, जेवढं शक्य होतं तेवढं मठाची माहिती आणि मठ दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. नाश्ता आणि जेवणाची सोय मठाच्या शेजारीच आहे. असेच मुंबईतले स्वामी समर्थांचे मठ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ मठाच्या सिरीजमध्ये सामील व्हा. धन्यवाद.